नत्वा जिनेन्द्रं गतसर्वदोषं सर्वज्ञदेवं हितदेशकं च श्रीजैनसिद्धान्तप्रवेशिकेयं विरच्यते स्वल्पधियां हिताय। जय बोलो पंचपरमेष्ठी भगवान की जय। चैतन्य रत्नाकर पुस्तकामध्ये पान नंबर 20 वर दुसऱ्या धड्याचा शेवट बघत होतो आपण. काय सांगितलं होतं त्या धड्यामध्ये की 6 द्रव्य समजून आपण त्याचा वापर कसं करतो रोजच्या जीवनामध्ये. 6 द्रव्य आहेत का नाही आपल्याला मदत करणारी ह्याच्यासाठी सांगितलं होतं. काय सांगितलं होतं, अभय कुमारनी वाक्य दिली होती, घरी सोडवा बरं का. सांगा, सिमंदर स्वामी समौशरणामध्ये 6 घडी उपदेश देतात. कुठले द्रव्य झाले? 20 पानावर आहे. सिमंदर स्वामी जीवद्रव्य. पुढं नाही बाबा, धर्मद्रव्य नाही आहे त्याच्यामध्ये. जातात येतातलाच धर्मद्रव्य लावणार. मग सिमंदर स्वामी जीवद्रव्य, समौशरणामध्ये नाही बाबा, ते स्थान घेतलं ना, ती जागा आकाशद्रव्य झालं. 6 घडी उपदेश देतात, सगळंच घ्यायचं कालद्रव्यामध्ये. म्हणजे त्या समौशरणात बसलेत म्हण तर अधर्मद्रव्य झालं, किंवा मग समौशरण ते रचना म्हटलं तर पुद्गलद्रव्य झालं. आणि उपदेश देतात म्हटलं तर ते पण परिणमन चालू आहे म्हणून कालद्रव्य. पुढं हिरोशिमा नागासाकीवर बॉम्ब टाकला. बॉम्ब पुद्गलद्रव्य. टाकला म्हणजे आता तो गेला इकडून तिकडं, धर्मद्रव्य. हिरोशिमा नागासाकीवर आकाशद्रव्य, तिथलं ते क्षेत्र घेतलं ना, त्यामुळे त्या जागेवर बॉम्ब टाकला म्हणत असताना ती जागा म्हणजे आकाशद्रव्य. इंद्रभूती मानस्तंभाजवळ आला, हृदय परिवर्तन झाले. इंद्रभूती जीवद्रव्य, मानस्तंभ पुद्गल घे. आला, गेला, आला धर्मद्रव्य. हृदय परिवर्तन झाले कालद्रव्य घ्यायचं, परिवर्तन झाल्यामुळं. बरोबर. इंद्र स्वर्गातून सिमंदर स्वामींच्या दर्शनास आला. इंद्र जीवद्रव्य, स्वर्गातून आला धर्मद्रव्य. सिमंदर स्वामींच्या दर्शनाला, आता ते सिमंदर स्वामी सुद्धा जीवद्रव्य घ्यायचं. आणि ते जर समौशरण वगैरे घेतलं तिथं ते दर्शनाला आला तर ते पुद्गलद्रव्य, आकाशद्रव्य झालं. असं. पुढं कुंदकुंदाचार्य कुंदनगिरीवर निज ध्यानात स्थित आहे. कुंदकुंदाचार्य जीवद्रव्य, आकाशद्रव्य. कुंदनगिरीवर बसले होते ध्यानाला, ते निज ध्यानात स्थित आहेत. स्थित आहेत म्हणत असताना अधर्मद्रव्य. तिथं स्थित आहेत, मग कुठं ध्यानात स्थित आहेत म्हटलं तर ते अधर्मद्रव्य झालं. आणि निज ध्यान म्हणत असताना ते पण जीवद्रव्य झालं. नंदीश्वर द्वीपामध्ये शाश्वत जिनमंदिरे स्थित आहेत. नंदीश्वर द्वीप झालं आकाशद्रव्य. शाश्वत जिनमंदिरे हे झालं पुद्गलद्रव्य, किंवा जिनमंदिरे हे पुद्गलद्रव्य झालं. स्थित आहेत हे अधर्मद्रव्य. बरोबर. जीव संसारातून मोक्षास जातो. जीवद्रव्य संसारातून मोक्षास जातो. जातो झालं धर्मद्रव्य. मोक्षाला जातो आकाशद्रव्य झालं. संसारातून मोक्षास जातो. आता संसार म्हणून जर आपलं विभाव परिणमन घेतलं तर जीवद्रव्यच झालं, किंवा मग पुद्गलाकडे बघून रागद्वेष करतो ते पुद्गलद्रव्य झालं. असं. पंतप्रधान दिल्लीहून अमेरिकेस गेले. जीवद्रव्य.
दिल्ली हे क्षेत्र घेतलं म्हणून आकाशद्रव्य, अमेरिका पण आकाशद्रव्य. गेले म्हणजे गेले धर्मद्रव्य. मी दररोज प्रातःकाली ध्यान व स्वाध्याय करतो. कालद्रव्य. परिणमन घेतलं कालद्रव्य. म्हणजे असं मी करतो म्हटल्यावर ते परिणमन झालं. मी करतो ना, तो मी आहे का? नाव लिहायचं तिथं मग. नमोकार रोज ध्यान स्वाध्याय करतो. शिंप्याने कपडे शिवले. शिंपी जीवद्रव्य, कपडे पुद्गल द्रव्य, शिवले शिवले नाही, कुठे आले गेले तर धर्मद्रव्य. कपडे शिवले म्हटल्यावर कुठं गेला? कालद्रव्य झालं. असं वस्त्र होतं त्याचं, कपडे झाले तर ते परिणमन झालं म्हणून कालद्रव्य आहे. टी व्हीवर रामायणाच्या सिरियलमध्ये राम रावणाचे दृश्य पाहताना जणू काही आजचाच प्रसंग आहे असे वाटले. किती चिंतन करून लिहिले वाक्य. टी व्हीवर पाहिले, टी व्ही झालं पुद्गल. रामायणाच्या सिरियलमध्ये कुठला आकाश आहे? रामायण काय आहे? बरं पुढचं लाव. राम रावणाचे दृश्य म्हणजे आता ते जीव घ्या, त्या जीवाचे दृश्य तसे पाहताना जणू काही आजचाच प्रसंग आहे असे वाटले. कालद्रव्य झालं. सगळं झालं. आजचा प्रसंग म्हटलं तरी ते कालद्रव्यामध्ये आलं. निजदत्ता चांदीच्या ताटात अष्टद्रव्ये घेऊन मंदिराकडे निघाली. निजदत्ता जीवद्रव्य, अष्टद्रव्य पण पुद्गल द्रव्य. मंदिराकडे निघाली कुठलं द्रव्य? धर्मद्रव्य. कारण गमन दाखवलं ना, त्यामुळं धर्मद्रव्य झालं. लेमन सेट फुटला. पुद्गल द्रव्य. लेमन सेट फुटला कालद्रव्य. परिणमन झालं ना, पूर्ण अखंड होतं ते फुटला म्हटल्यावर कालद्रव्य झालं. तिघे पण अभ्यास करून येतात. इथे आमच्याकडं कोणी अभ्यास करत नाही. ते पुस्तक तिला खालचं वाचले वाक्य रे. तिघेही आपापल्या दिशेला निघून जातात. पडदा पडतो, अभ्यास करून आणतो बरं का, असं तिघांनी म्हणलं होतं. नुसतंच वाचलं होतं आपण. दृश्य तिसरे. मंदिरात पान नंबर 21 आहे. मंदिरात प्रवचन हॉलमध्ये अभयकुमार निरंजन व निष्कलंक आपापल्या स्थानावर विराजमान आहेत. घरी दिलेला अभ्यास दोघांनी बरोबर केला आहे का हे अभयकुमार पाहत आहे. सर्व उत्तरे बरोबर लिहिलेली पाहून अभयकुमार प्रफुल्लित मनाने पुढील धडा देण्याच्या तयारीत. दिसलं का त्यात कोण कोण आहे? अभयकुमार शिकवतोय आणि पुढं बसलेले निष्कलंक निरंजन दोघंच होते. एवढे सगळे कसे झाले? आत्मज्ञानाने आनंदाचे द्वार उद्घाटित होते. मी आनंदाचा सागर आहे. सद्द्रव्य लक्षणम. मी चैतन्य प्रभू आहे. अभय वाच. आज आपणास 6 द्रव्यांची लक्षण दृष्टीने माहिती घ्यावयाची आहे. नीट लक्ष देऊन ऐका बरं का. 6 द्रव्यांची माहिती सांगणार आहेत बरं का. लक्षण कशास म्हणतात? वाचायचं का दिदी? अरे त्यात काय अवघड आहे? लहान मूल नीट वागत नसेल तर त्यास अवलक्षणी पोर म्हणतो व जे पोर नीट वागतो त्यास म्हणतो सुलक्षणी. तुझा आवाज नाही कॅच होत. पुढे अजून आणि जोरात वाच. आपले बरोबरच आहे ना? काय चाललंय? लक्षण कशाला म्हणतात असं विचारलं होतं प्रश्न त्यांनी. म्हणजे त्यांनी पहिला अभयकुमारांनी म्हणलं ना की मी 6 द्रव्यांचं लक्षण सांगतो. मग लक्षण म्हणजे काय? मग आता त्याला सांगायचं लक्षण म्हणजे काय? सांग लक्षण म्हणजे काय असतं? कशाला म्हणायचं लक्षण? एखाद्या गोष्टीचं लक्षण काय? म्हणजे आता जसं तुम्ही भाजी सगळी मिक्स करून आणला विकत, त्यात लिंबू आहे, मोसंबी आहे, आवळा आहे. आता त्यातनं एक त्याचे लक्षण आणि तुम्हाला वेगळं काढायचं आहे. लक्षण म्हणजे काय? लक्षण म्हणजे चिन्ह. त्याचं चिन्ह विशेष आणि आपण त्या सगळ्या मिसळलेल्यामधनं वेगळं काढू शकतो. त्यामुळं लक्षण कशाला म्हणतात असं त्यांनी विचारलं.
निष्कलंक म्हणायला काय अवघड नाही आहे. जर लहान मूल नीट वागत नसलं तर त्याला काय म्हणतो, अवलक्षणी पोर. आणि नीट वागतं ते सुलक्षणी. आपले बरोबरच आहे ना. या भावाने अभय कुमाराकडे पाहतो, या भावाने म्हणजे या परिणामाने अभय कुमारकडे पाहतो, परंतु अभय कुमाराची नकारार्थी हलवणारी मान पाहून आपले काहीतरी चुकले हे निष्कलंकाच्या लक्षात आले. म्हणजे निष्कलंकांनी दिलेलं उत्तर होतं. हां, चुकीचं आहे म्हणतंय. म्हणजे अवलक्षणी आणि सुलक्षणी हे त्यांनी लक्षण सांगितलं, पण हे लक्षण नाही करायचं आहे. लक्षण म्हणजे काय, ज्याच्याद्वारे आपण वेगळं करू शकतो इतरापासून, त्याला लक्षण म्हणायचं. अभय कुमार. शास्त्रशुद्ध व्याख्या लक्षात घ्या. परस्पर व्यतिकरे सती येन अन्यत्वं लक्ष्यते तत्लक्षणम्. अनेक वस्तू एकत्र मिसळलेल्या असताना ज्या विशिष्ट हेतूच्या किंवा चिन्हाच्या द्वारे वस्तूला वेगळे केले जाते त्यास लक्षण म्हणतात. बघ, दाखवलं त्यांनी खाली. सगळे भाज्या आणलेले मिक्स करून ठेवलेत एकत्र. त्याला तुम्हाला डिफरंट करायचं आहे. जसं एका वेळी जर वटाणा आणि घेवडा आणला ना, त्या बाईचा अर्धा तास गेला म्हणून समजायचं. किंवा त्यात परत गवारी आली किंवा मुळ्या शेंगा आल्या, असं सगळं एकत्र घातलेलं असेल ना तर भाजी झालीच सगळ्याची म्हणायची, मिक्स भाजी. तर लक्षण म्हणजे ज्या चिन्हाच्या द्वारे त्या वस्तूला वेगळं केलं जातं, एकत्र मिसळलेल्या वस्तूला, त्याला म्हणायचं लक्षण. निष्कलंक. दृष्टांत देऊन सांगितले तर चांगले समजेल. निरंजन. मी सांगतो की जसे भाजी आणावयास गेलो, पिशवीत सर्व आणतो. घरी आल्यावर त्या भाजीच्या विशिष्ट चिन्हाद्वारे, लक्षणाद्वारे त्यास आपण वेगळे करतो. काकडी, कारले, शेंगा एकत्र असून लक्षणाद्वारे वेगळे करू शकतो. निष्कलंक. मला समजलेले सांगतो, बरोबर आहे का पहा अभय. मोसंबी खरेदीस निघालो, गोल ती मोसंबी. असे मोसंबीचे लक्षण केले तर सफरचंद, लिंबू पण गोलच असते. तेव्हा मोसंबीच्या भावात लिंबू खरेदी करून फसगत होईल. तेव्हा गोल हे सुलक्षण नाही. किंवा पिवळी असलेली गोड मोसंबी व हिरवी असलेली आंबट मोसंबी हेही लक्षण सुनिश्चित नाहीच. म्हणजे काय सांगायला त्यांनी, आकार हे पण लक्षण नाही आहे. लक्षण म्हणजे जे स्पेसिफिक त्याचं त्यालाच असतं, त्याच्याद्वारे ते वेगळं केलं जाणार तरच ते लक्षण. नाही तर गोल म्हणजे मोसंबी म्हटलं तर काय झालं असतं, आवळा गोल आहे, लिंबू गोल आहे, सगळ्याला टरबूज गोल आहे, सगळं गोल घेऊन यावं लागेल घरी. सगळंच मोसंबी नाही. किंवा हिरवी असते ती मोसंबी आंबटच आणि गोड असते ती पिवळी गोडच असते, असं म्हणणं सुद्धा त्याचं लक्षण नाही आहे. कारण विरुद्ध सुद्धा असू शकतं. कारण पिवळी मोसंबी आंबट व हिरवी मोसंबी गोड निघू शकते. म्हणून मोसंबीचे विशिष्ट लक्षण समजले तर खरेदी व्यवस्थित करू शकतो. लक्षणाचे स्वरूप नीट समजले तरच लौकिक व्यवहारही व्यवस्थित करू शकतो, अन्यथा सर्व गोंधळ. बरोबर बोलला हा निष्कलंक. म्हणजे अभय कुमार आहे ॲक्च्युली गुरु तिथं, पण निष्कलंक सुद्धा व्यवस्थित सांगितलं त्यांनी. ज्या चिन्हाच्या द्वारे जे चिन्ह इतरांमध्ये जात नाही त्याला म्हणायचं त्याचं लक्षण. जसं जीवाचं लक्षण ज्ञानदर्शन. का? कारण हे दुसऱ्यामध्ये जात नाही. तसं समजा जीवाचं लक्षण संसारी केलं तर संसारी केलं जीवाचं लक्षण तर बरोबर का चुकीचं? का उगीच का चुकीचं? बरोबर आहे की चुकीचं आहे, बरोबर आहे, पण का? नाही, म्हणजे संसारी एवढे जीव नाही आहेत, मुक्त पण जीव आहेत ना. मग सगळ्यांनाच तुम्ही संसारी म्हणलात. संसारी हे जीवाचं लक्षण केलं तर ते सगळे निर्जीव होऊन जातील, जे सिद्धशिलेवर आहेत ते. मग तुम्ही जे लक्षण करता ते सगळ्या जीवांमध्ये जायला पाहिजे तर ते योग्य लक्षण, पण ते त्यांच्यामध्ये जात नाही. म्हणून ते लक्षण. आता सांग मला, निराकार तो जीव बरोबर आहे का चुकीचं आहे? अमूर्तिक निराकार म्हणजे इनविजिबल, अरूपी तो जीव. बरोबर का चुकीचं? चूक. का? जे अरूपी असते ते जीव म्हटलं तर धर्मद्रव्य, अधर्मद्रव्य, आकाशद्रव्य, कालद्रव्य सगळे अरूपी आहेत, सगळ्याला जीव म्हणावं लागेल. त्यामुळं अरूपी हे लक्षण बरोबर नाही आहे. जीव अरूपी असतो असं म्हणणं चालतंय, पण अरूपी तो जीव म्हटलं तर सगळ्या इतरांमध्ये, जसं गोल तो मोसंबीच म्हटलं तर इतरांमध्ये पण जाणार ते लक्षण. त्यामुळं त्याला म्हणतात अतिव्याप्ती.
म्हणजे जेवढ्यामध्ये व्यापायला पाहिजे तेवढ्यात सोडून अजून व्यापलं त्याला म्हणायचं अतिव्याप्ती दोष. काय कळलं भैया? अव्याप्ती म्हणजे काय? मगाशी मी सांगितले ना की संसारी आहे तेच जीव असं म्हटलं तर मुक्तांमध्ये गेलं नाही. मग हे जर जीव असतील तर ह्यांच्या अर्ध्या भागामध्ये गेलं, हे संसारिणी हे मुक्त. मग जीव हे लक्षण जर अर्ध्यामध्ये व्यापतं अर्ध्यात नाही व्यापत तर त्याला म्हणायचं अव्याप्ती दोष. आणि अतिव्याप्ती म्हणजे काय? आता काय लक्षण केलं होतं? हां, जीव निराकार तो जीव. मग ह्या सगळ्यांमध्ये तर गेलं की, पण ह्याला सोडून अजून जे पण असतील ना निराकार त्या सगळ्यांमध्ये गेलं, जीव म्हणावं लागेल त्याला पण. म्हणून ते अतिव्याप्ती म्हणायचं. अव्याप्ती म्हणजे जेवढं सांगितलं त्यातल्या अर्ध्यातच गेलं लक्षण, आणि अतिव्याप्ती म्हणजे त्यामध्ये तर गेलंय पण ते सोडून अजून नको असलेल्या अलक्षांमध्ये पण गेलं, त्याला म्हणायचं अतिव्याप्ती दोष. काय सांगत होते? तर जे पिवळं असतं ते गोड आणि हिरवं असतं ते आंबट असं सर्वथा नाही, म्हणून त्याचं विशिष्ट लक्षण समजणं आवश्यक आहे. अगदी चांगले लक्षात आले तुझ्या. अगदी चांगले लक्षात आले तुझ्या. हां असं रे. भो अरिहंत प्रभो, आपण वितराग शांतीचे सरोवर चैतन्य स्वरूप आहात. नमोस्तु नमोस्तु नमोस्तु. चैतन्यधाम असंख्यात प्रदेश हेच माझे खरे घर. अनंत गुण हेच माझे खरे वैभव. काय सांगाले ते? बांधलेली गाय हा पत्नीच्या घराचा पत्ता ॲड्रेस लक्षण योग्य आहे की नाही कोणास ठाऊक, या बाबांना तरी विचारून पाहावे. म्हणजे लक्षण करायला जातो ना तर ते लक्षण योग्य नसतं. जिथं बांधलेली गाय आहे ते घर माझं असं तिने जर सांगितलं तर 4 घराच्या समोर असतील तर ते पती 4 ठिकाणी जाऊन शोधत बसेल. जसं तो अभयकुमार गेलेला असतो. अभयकुमार नाही, हां बहुतेक अभयकुमाराचं काय श्रेणिकाचं आहे. तर तो गेला कुठं? नंदश्रीकडे गेला होता. नंदश्री नाव असं तिचं. तर तिला हा हुशार होता आणि ती पण त्यापेक्षा हुशार होती. तर त्यांचं दोघांचं कॉन्व्हर्सेशन काय म्हणायचं एक कोड लँग्वेजमध्ये चाललं होतं. जसं तो आला होता त्यांच्या नगरामध्ये आणि त्याला घरी बोलवायचं होतं हिला, कारण त्यांचे वडील ते त्याच्याबरोबर आलेले असतात. मग ते वडिलांना समजलं की हा काहीतरी अनाट सरनाट बोलतो, काहीतरीच बोलतो, काय ते त्याला समजत नाही त्या वडिलांना. मग तो गेला वडील नंदश्रीकडे. नंदश्रीला सांगितलं त्यांनी सगळं की त्याच्या डोक्यावर परिणाम झाले, तो नीट बोलतच नाही म्हटला, काहीतरी असं वाकडं तिकडंच सांगतो काय विचारलं तर. मग ती विचारती काय बोलला तो. मग त्यांचं सगळं त्यांनी कॉन्व्हर्सेशन सांगितलेलं असतं प्रवासातलं. आणि मग ती म्हणती असं आहे होय, म्हणजे तो हुशार आहे पण त्याची हुशारी हुशारासमोर दाखवायला पाहिजे होती असं तिला म्हणायचं असतं. मग माझ्याशी पाला पडला तर मी त्याला बघून घेते म्हणाली. आणि तिने काय केलं, तिच्या सखीबरोबर त्याला आमंत्रण पाठवलं घरी या म्हणून. तो असतो वनामध्ये, नगराच्या बाहेर वनामध्ये तिथं बसलेला असतो. मग तो विचारतो त्या सखीला, म्हणलं तुझं घर कसं कळायचं कुठलं घर. तर तिने सांगितलं की तिने पहिल्यांदा तेल पाठवलं होतं. कसं माहिती? नखातून, तिच्या सखीच्या नखातून तेल पाठवलं आणि सांगितलं सगळ्या शरीराला लावा, आंघोळ करा आणि या घरी. म्हटल्यावर ते नखातनं तिच्या हातात तर जावं. मग त्याला कळालं ही शाणी नाही, अतिशाणी आहे. मग तिने घराचा ॲड्रेस विचारला ह्यानी. म्हटलं तुझं घर कसं ओळखू मी. तर तिने सांगितलं, तिने फक्त कानातले असे फूल दाखवले, तिच्या कानामध्ये फूल असतात घातलेले, तिने फक्त फूल दाखवले आणि ती गेली निघून. मग त्याला आता कळलं की ज्या घराच्या बाहेर या फुलांचं झाड आहे ना ते घर तिचं आहे. आता ते शोधायचं होतं त्याचं काम त्याला. मग ते नंतरची सगळी स्टोरी. म्हणजे मला सांगायचं आहे की असं दोघांचं कोड लँग्वेजमध्ये चाललेलं होतं सगळं. मग तो घरी गेल्यावर त्याला मिळालं ते घर, जिथं ते झाड होतं त्या घरामध्ये, बरोबर त्याच घरात शिरला तो. तर तिने अजून पुढं त्याला परीक्षा ठेवली होती. काय केलं होतं, सगळीकडं चिखल पसरलं होतं बरं का, आणि जिथं चांगली जमीन वाटती ना तिथं चिखल होतं, आणि जिथं फरशा ठेवले होते असं वाटतं ना तिथं उलटं, जिथं फरशा होते तिथं चिखल होतं आणि जिथं चांगलं नाही आहे असं वाटत होतं तिथं जमीन होती.
मग त्याला त्या अंगणातून त्या दरवाजापर्यंत तिच्या यायसाठी तेवढं पार करावं लागणार होतं. मग त्याला कळलं, पहिल्यांदा त्यांनी पाय दाबून बघितला, इथं क्या पद पर धोकेही आहे. तो असं सगळीकडं चाचपडतच निघाला आणि त्याला कळलं की पहिलं पाय ठेवल्याच चिखल हालायला लागलं म्हणल्यावर तो जिथं चिखल दिसतंय अशाच ठिकाणातून गेला जी जमीन होती आणि फरशी होती तिथं तो गेला नाही. तरी पण त्या पायाला थोडंफार चिखल लागलं. मग तिने काय केलं, आतून बघितलं सगळं की हुशारीने आला तो येताना पण. तर तिने एवढं चुल्लूभर पाणी दिलं आणि सांगितलं पायाचं सगळं चिखल व्यवस्थित धुतल्याशिवाय आत यायचं नाही. तो म्हणाला त्या एवढ्याशा पाण्यामध्ये, म्हटला ती पण परीक्षाच आहे. मग त्यांनी काय केलं, पहिल्यांदा सगळं गवतानी सगळं चिखल पायाचं काढून घेतलं, त्यातलं पाणी वापरलं, त्यातलं परत राहिलं ते तिला नेऊन दिलं. म्हणजे शेर पे सवा शेर असे असते नवरे बरं का आणि बायका. मग ते आता त्याची बारी होती. म्हणजे मस्त आहे ती स्टोरी, तुम्ही वाचला तर उलट छान वाटेल श्रेणिक चरित्रमध्ये. मग तो काय करतो, आता सगळ्या परीक्षात पास झाला म्हणल्यावर ती खुश, म्हणला हा खरोखर हुशार आहे. आता त्याची बारी होती. त्यांनी काय केलं, तिला 32 तांदळाचे दाणे दिले आणि सांगितले ह्याच्यात पोट भरून स्वयंपाक करून आणायचं. आता तिची हुशारी लावायची होती तिला. मग ते दिलं होतं त्या वडिलांकडं बरं का, डायरेक्टली नाही बोलला तिच्याशी. वडिलांना सांगितलं की मी हे 32 दाणे आणलेत, ह्याच्यामध्ये मला कोण जी व्यवस्थित सुगरण स्वयंपाक पोटभर करून खाऊ घालेल ना तिच्याशी मी लग्न करणार आहे. 32 दाण्यामध्ये पोटभर स्वयंपाक कसा होणार सांगा. किती जेवता माहीत आहे का, किती दाणे जेवता स्वयंपाकात भाताचे. तर तिला दिल्यावर त्याला टेन्शन आलं वडिलांना की कसं करणार आणि काय. पण ती म्हणती मी सगळं करून आणते. ती घेतली ते 32 दाणे, गेली आणि त्याची पोहा केली प्रत्येक दाण्याचा आणि ते पोहे नेऊन बाजारात विकले. ते विकून जे पैसा मिळाला ना, ते घरी येत असताना ते घरी येत असताना तिला सट्टेबाजी दिसली तिथं चालू असलेली. तिने ते त्याच्यामध्ये लावले आणि मग त्यातून डबल झाले ते पैसे तिला. आणि मग त्या पैशांचं तिने असं करायचं असतं माहिती आहे का, संसार डेंजर असते म्हणून करू नकोस. तर कशासाठी सांगितलं स्टोरी सगळी, गाय बांधलेली ती घर, ते बायकोचं घर म्हणून जर लक्षण केलं तर 4 घरामागं जर असेल गाय तर तिथं ते अतिव्याप्ती होईल. निष्कलंक. उगाच हरभऱ्याच्या झाडावर चढवू नकोस मला, ऐक तरी माझी फजीची कथा. मी प्रथम सासूरवाडीस गेलो होतो तेव्हाची कथा म्हणा वा कथा. ऐका, प्रथमच मला माझ्या पत्नीने सांगितले होते की अहो माझे गाव छोटेसेच आहे. आमच्या घरासमोर नेहमी गाय बांधलेली असते. वेगळा पत्ता, लक्षण, ॲड्रेसची गरजच नाही. तुम्हाला आमचे घर लगेचच सापडेल. म्हणून मी निर्धास्तपणे एसटीतून उतरून गावामध्ये प्रवेश केला. भर दुपारचे रणरणते ऊन संपूर्ण गाव पालटे घातले, परंतु गाय काही सापडली. पत्नीचे शब्द कानात घुमू लागले व उपहासाने मी पुटपुटलो. वा वा, छोटेसे गाव स्वतःच्या मूर्खपणाबद्दल कीव वाटू लागले. आपण तेव्हाच नीट पत्ता किंवा घराचे लक्षण विचारले असते तर असा विचार वारंवार डोकावं लागला. मधूनच वाटले पत्नीने आपली टर उडवण्यासाठी तर असे केले नसेल ना. नाना विचार डोक्यात थैमान घालून बघा पत्नी असं करत असती नमो. एवढा मी सुशिक्षित, पण मनात एकीकडे पत्नीला कधी भेटतो असे झाले होते, तर दुसरीकडे घर सापडत नव्हते म्हणून त्रेधातील पेट उडाली होती. तेवढ्याच लक्षात आले की यावेळेस गाय रानात चरायला जाणार व गाय हा घरचा व्यवस्थित किंवा योग्य पत्ता नाही. गायीच्या खुणेवरून घर शोधले तर सापडणार नाही. कोणत्याही घरासमोर गाय असू शकेल. मग आपलेच घर म्हणून कोणाच्याही घरात प्रवेश केला तर चालेल का. पहा मित्रांनो, एकतर मी त्या गावात प्रथमच गेलो होतो, नवखा होतो, कुणाची ना ओळख ना पाळत, विचारले तर असेच होणार. एवढा हा अप टू डेट आणि साधा पत्ता माहिती नाही. एकीकडे मलाच खूप राग आला होता, तर दुसरीकडे शिव्यांची लापोली पत्नीला मायला बक्षीस म्हणून देत होतो. शेवटी धाडस करून एका वृद्धाला विचारलेच, बाबा माझी फजिती हे फॅशन म्हणून पत्नीचे नाव नाव होते. माझी फजिती कुठे राहते हो.
तेवढे घर दाखवाल का? तो वृद्ध माझ्याकडे फजितीचा नवरा हा मूर्ख राजच या उपहास मिश्रित नजरेने पाहत राहील. सगळे का हे घटवलेले आहेत बरं का, नावं सुद्धा त्याच्यातून. म्हणजे फजिती तिच्या बायकोचं नाव, आणि तो म्हणतो की ती म्हणती वृद्धा फजितीचा नवरा मूर्ख राजच. काय करावे सुचेना. तेवढ्या फजितीचे माहेरचे टोपण नाव पिंटी आठवले व पिंटीचे घर कोठे म्हणून विचारले तर तो वृद्ध म्हणाला, हेच की, या ना. वा. ते वृद्ध पत्नीचे आजोबाच होते. होय. नंतर चौकशी केली, तेथून जावई बापूच्या स्वागताची तयारी झाली. एक लक्ष न समजल्यामुळे माझी फटफजिती तर झाली व नंतर फजिती भेटल्यावर तर आणखीच फजिती. म्हणजे बायको भेटल्यावर अजूनच फजिती झाली. हा गोंधळ समजल्यावर ती तर पोट धरू धरू हसत बसली. त्यावेळेस तर मला काय करावे सुचेच ना. आता वाटते बालपणीच हे लक्षणाचे ज्ञान असते तर कमीत कमी ही दुर्दशा तर टळली असते. म्हणजेच लक्षणाच्या ज्ञानाचा लौकिक व अलौकिक जीवनात उपयोग होतोच. ही निष्कलंकी कथा व्यथा ऐकून अभय व निरंजन हसू लागले. तुम्ही काय हसा ना. अशी फजिती होत असती पहिल्यांदा सासूरवाडीला गेल्यावर. सांगून ठेव नवऱ्याला. तुमच्या घराचा ॲड्रेस काय आहे? तू सांग, नाही तर नाही सांग, येऊन धडकणारच आहे. ते गुगलवर असते ना. काय करायचं ते सिग्नल बघायचे कुठे नाही तर टाकलेली असती लोकेशन. काय सांगायची गरजच नाही. म्हैस नाही काय नाही. निष्कलंक. जाऊ दे मित्रांनो, आपल्या प्रकरणाकडे वळूया. निरंजन, आता तर लक्षणाच्या माहितीची जीवनात किती उपयोगिता आहे हे पटले. निष्कलंक. उद्याच सासूरवाडीस जायचे दिसते म्हणून उपयोगिता पटलेली दिसते. निरंजन लाजून, जाऊ दे थट्टा. हां अभयजी बोला, लक्षणाचा द्रव्याच्या प्रकरणात काय उपयोग? अभय, लक्षण समजले तरच सहा द्रव्य व्यवस्थित भिन्न भिन्न समजू शकतो, स्वपर विज्ञान करू शकतो. अन्यथा मदिरा पिलेला कधी पत्नीला पत्नी म्हणतो तर कधी माता. तसे कधी आपण जीवाला जीव म्हणू तर कधी शरीरास जीव म्हणतो. म्हणून लक्षण का समजून घ्यायचं तर सहा द्रव्यातून आपल्याला जीव वेगळा काढायचा आहे आणि त्याला जाणायचं आहे, त्याचं लक्षण करायचं आहे म्हणून. नाहीतर कधी आपण कशाला जीव म्हणतो कधी कशाला असं. दोघेही. आत्ता लक्षात आले. अभय, दार्शनिकाच्या मुद्रेत पहा, जीवाचे लक्षण ज्ञान दर्शन चेतना, पुद्गलाचे लक्षण बोल मध्ये. थांब अभय, मी सांगतो. चुकले तर तू सांग बरं का. पुद्गलाचे लक्षण स्पर्श दर्शन गंध आणि वर्ण. धर्मद्रव्याचे लक्षण गती हेतुत्व, अधर्मद्रव्याचे लक्षण स्थिती हेतुत्व, आकाशद्रव्याचे लक्षण अवगाहन हेतुत्व, कालद्रव्याचे लक्षण परिवर्तन हेतुत्व. शाबाश. आता या पुढचे लक्षात घ्या. आज एवढेच बस झाले, मला जरा काम आहे. असून काय असणार काम माहीत आहे मला. सासूरवाडीला जायची ओढ लागलेली दिसतीये, पण हे प्रकरण महत्त्वाचे आहे. थोडा वेळ थांबच. ठीक आहे, मलाही उत्सुकता आहे, सांगा बाबांनो. पहा, जीवाचे लक्षण ज्ञान दर्शन समजल्यामुळे शरीरापासून 8 कर्मांपासून विकारांपासून आपल्याहून पर असलेल्या इतर जीवांपासून पुद्गल धर्म अधर्म आकाश काल यांपासून माझा जीव भिन्न आहे हे समजले. आजचे वैज्ञानिक देखील जीवद्रव्यास सोल, व्हायटल फोर्स, सेन्सेशन पॉवर असे म्हणतात. हो, आम्ही वस्तुनिष्ठ विज्ञान या पुस्तके सहा द्रव्याचा जीवनात उपयोग वाचला असाच तोही आहे. म्हणूनच तर आम्ही स्वस्वभावात राहण्याची शाश्वत आनंदाची कला शिकलो. शांतीचे जीवन आताच जगता येते. अभय, भेदविज्ञानामुळे मी शरीराचे करतो भोगतो किंवा शुभ भाव चांगला अशुभ भाव वाईट हे खोटे भाव सहजच संपतात. कारण मी पररूप नाहीच, तर मी करतो भोगतो अशी बुद्धी सहजच संपते. अजून पहा, जीवाचे लक्षण असंख्यात प्रदेशी तो जीव. बरोबर आहे का चुकीचं आहे? असंख्यात प्रदेशी तो जीव असं म्हणलं तर काय? कोण कोण असंख्यात प्रदेशी असतं सहा द्रव्यांमध्ये हे बघायचं. मग त्याचं लक्षण बरोबर का चुकीचं समजतंय.
असंख्यात प्रदेशी द्रव्य कुठले? धर्मद्रव्य असंख्यात प्रदेशी आहे, अधर्मद्रव्य असंख्यात प्रदेशी आहे, आकाशद्रव्य अनंत प्रदेशी असतं आणि जे पुद्गलाचे काही स्कंद आहेत ते पण असंख्यात प्रदेशी आहेत. त्यामुळं नुसतं असंख्यात प्रदेशी असतं ते जीव असं म्हटलं तर कुठला दोष येणार? मग अशी 2 सांगितले त्यातलं अतिव्याप्ती म्हणायचं त्याला. काय? अव्याप्ती म्हणजे कमी व्यापलं, अतिव्याप्ती म्हणजे नको तेवढं व्यापलं, जास्त व्यापलं, त्याला म्हणायचं अतिव्याप्ती. कुठे गेलं? जीवाचे लक्षण असंख्यात प्रदेशी तो जीव असे केले तर योग्य लक्षण आहे की लक्षणाभास? सांगा बरे. निष्कलंक. आता ही लक्षणाभास काय भानगड आहे? आता ही लक्षणाभास काय भानगड आहे असं म्हणायचंय. लक्षण कळलं पण लक्षणाभास काय आहे? हो, प्रथम लक्षणाभासाचे स्वरूप सांगावयास विसरलोच की. लक्षणाभास म्हणजे खोटे लक्षण, दोषयुक्त लक्षण, याचे 3 प्रकार आहेत. अव्याप्त, अतिव्याप्त, असंभव. अव्याप्ती दोष. लक्षण एकदेश वृत्ती अव्याप्तम. जे लक्षण लक्षाच्या एका भागात व्याप्त होते त्यास अव्याप्त लक्षणाभास म्हणतात. काय म्हणले? काय समजलं? जे लक्षण लक्षाच्या, लक्षण कुठलं आहे? आता जे वाक्य घेतलं समज, काय संसारी तो जीव, तर मग लक्षण काय? लक्ष काय? लक्ष कोण? जीव. आणि लक्षण संसारी. मग जे लक्षण लक्षाच्या एका भागात व्याप्त होते त्यास अव्याप्त लक्षणाभास म्हणतात. म्हणजे काय झालं? जे लक्षण लक्षाच्या एका भागात गेलं, म्हणजे लक्ष आपले जीव आहेत ना, सगळे जीवांमध्ये ते लक्षण जायला पाहिजे होतं. लक्षण काय केलंय? लक्षण काय केलंय? संसारी. त्यामुळं सगळ्या जीवांमध्ये गेलं नाही, ते मुक्त पण जीव आहेत. मग अर्ध्यामध्ये गेला, अर्ध्यात नाही गेलं, म्हणून त्याला म्हणायचं अव्याप्त लक्षणाभास. हे सांगितलं त्यांनी. अव्याप्त, थोडे व्याप्तो. निष्कलंक. लक्ष म्हणजे काय? निरंजन. अरे अर्जुनाने लक्षाच्या म्हणजे पोपटाच्या डोळ्याचा वेध घेतला होता तेच लक्ष. ते सोडून त्यास इतर काही दिसतच नव्हते ना. होय ना अभय? आपण फार ज्ञानी, काहीतरी मोठी माहिती सांगितली या तटात अभयकडे पाहत असताना. अरे रे थांबा. लक्ष म्हणजे ज्याचे लक्षण करावयाचे त्यास लक्षण म्हणतात, त्यास लक्ष म्हणतात. जसे जीवाचे लक्षण ज्ञानदर्शन केले तर जीव झाला लक्ष आणि ज्ञानदर्शन हे त्याचं लक्षण. सांग, हे लक्षण योग्य आहे का लक्षणाभास आहे? कुठला दोष येतोय? जीवाचं लक्षण ज्ञानदर्शन. का बरं? जे लक्षण लक्षामध्ये अर्धवट व्याप्त त्याला अव्याप्ती दोष म्हणायचं. हे निर्दोष लक्षण आहे, ह्याच्यामध्ये दोष नाही. ज्ञानदर्शन सगळ्या जीवांमध्ये जातं हे लक्षण. यात जीव लक्ष आहे आणि लक्षण ज्ञानदर्शन. हाच की. दोघेही मध्ये आहेत की? दोघेही. समजले. अतिव्याप्ती दोष म्हणजे काय? लक्ष अलक्ष वृत्ती अतिव्याप्तम. जे लक्षण लक्षातही जाते व अलक्षातही जाते त्यास अतिव्याप्ती लक्षणाभास म्हणतात. थोडक्यात अतिव्याप्ती म्हणजे अतिक्रमण करणे. अति म्हणजे मर्यादा सोडून व्यापणे, त्याला म्हणायचं अतिव्याप्ती. जे अति व्यापलं त्याला म्हणायचं अतिव्याप्ती. एक्झाम्पल काय? आता मी एक तुम्हाला उदाहरण देते, कुठलं दोष आहे ते सांगायचं. शिंग असते ती गाय. शिंग असते ती गाय. कुठला दोष आहे ह्याच्यामध्ये? का? शिंग असते ती गाय. मग अव्याप्त नाही म्हणायचं, अतिव्याप्त म्हणायचं. कारण गायच फक्त लक्ष करून सांगायलेत आणि लक्षण शिंगवालं केलंय. मग हे लक्षण गायीतच नाही तर अजून बाकीच्यांमध्ये, म्हशींमध्ये जातं, हरिणांमध्ये जातं, असे जे अनेक अजून शिंगवाले त्यांच्यामध्ये पण जातं. त्यामुळे त्याला म्हणायचं अतिव्याप्ती. काय कळलं?
हां, जेव्हा तुम्ही लक्ष जे केलं आहे त्यामध्ये ते लक्षण किती जातं आणि ते सोडून अजून बाहेर पण जातं का हे बघायचं. म्हणजे मग त्याच्यातून कुठला दोष आहे हे समजतं. बहुतेक त्यांनी दिले असतील आज पण अभ्यास, घरचा अभ्यास. हाय भरपूर आहे. चला जाऊ तिथंपर्यंत. निरंजन नाही, असंभव राहिलं की. असंभव दोष म्हणजे काय? बाधित लक्ष वृत्ती असंभवी. पान नंबर 27 आहे. लक्षामध्ये जे लक्षण संभवतच नाही त्यास असंभव लक्षणाभास म्हणतात. असंभव म्हणजे शक्य नाही ते. उदाहरणार्थ शिंगवाला मनुष्य शक्य आहे, अशक्य म्हणजे असंभव दोष आला. किंवा जड जीव हे पण शक्य नाही आहे, असंभव दोष आहे. निरंजन मध्येच गाय घालणे याचा काय उपयोग? जाऊ देत ही चर्चा, मी जातो. ताही सुनो भवी मन थिरान, जो चाहो अपनो कल्याण. आपले कल्याण इच्छित असशील तर मन स्थिर ठेवून ऐक जरा. तुझीच परीक्षा घेतो. सांग बरे, जीवाचे लक्षण अमूर्तिक केले तर चालेल का? बोला. हो चालेल की, जीव तर अमूर्तिकच आहे. झाले, येथेच तर चुकले. म्हणून नीट ऐक म्हणून तो तुला सांग. तू निष्कलंक. आता शांतपणे ऐकतो बर का. वाचा देती निष्कलंक. जीवाचे लक्षण अमूर्तिक मानणे. जोरात वाच. त्यांना ऐकायला येत नाही. जीवाचे लक्षण अमूर्तिक मानण्यामध्ये अतिव्याप्ती दोष येतो. म्हणून हे लक्षण नसून लक्षणाभास आहे. का? अतिव्याप्ती काय येतं? बोल बोल बरोबर बोल की. म्हणजे इतर जीव सोडून अन्य द्रव्यांमध्ये पण ते लक्षण जातं. कुठलं लक्षण? अमूर्तिक. हे लक्षण अन्य लक्षांमध्ये पण जातं, अलक्षांमध्ये. म्हणून तिथं अतिव्याप्ती दोष येतो. निरंजन मग मग काय जीवास मूर्तिक म्हणायचे? कसं? प्रश्नार्थक विचार ना. मग काय जीवास मूर्तिक म्हणायचे? जीव डोळ्यास दिसावयास पाहिजे. मूर्तिक म्हटलं तर दिसायला पाहिजे डोळ्याला, पण दिसत नाही जीव. निष्कलंक. मी खुलासा करतोच आहे. जीव, धर्म, अधर्म, आकाश, काल ही 5 द्रव्ये अमूर्तिक आहेत. जोरात. जो जो अमूर्तिक तो जीव. असे म्हटले तर 5ही द्रव्ये जीव ठरतील. म्हणजेच अमूर्तिक हे लक्षण जीवरूप लक्षात पण गेले व अलक्षरूप अशा धर्मादी 4 द्रव्यांमध्ये व्यापले. अतिक्रमण झाले म्हणून अतिव्याप्त दोष आला. समजले काय? जेवढं लक्ष केलं त्यात पण व्यापलं आणि जे अलक्ष त्यात पण गेलं. तुम्हाला लक्षाला ओळखायचं होतं काय आहे ते. जसं गोल आहे तो लिंबू असं म्हटलं तर कुठला दोष? का? हां, लिंबू सोडून अन्यामध्ये पण ते लक्षण जातं. बरं सांग. पांढरं ते माझं घर अतिव्याप्ती का? अव्याप्तीमध्ये आता ते मगाशी सांगितलं ना, काळी असते तीच गाय असं म्हणलं तर. मग गाय अन्य पण आहेत ना, पांढरी पण गाय आहे, लाल पण गाय आहे, किंवा कलरलेस गाय आहे. मग असं गायींना लक्ष केलं. नाही, गायींना लक्ष केलं आणि आपण सांगितलं की गाय काळी असते, तर असं म्हटलं तर अव्याप्ती झालं. कारण गाय अन्य पण रंगाची असते असं. निष्कलंक झालं का ते? म्हणजेच ठीक आहे समजले. थांबे, ते नाही झालं पूर्ण ना. अतिव्याप्त म्हणून अतिव्याप्ती दोष आला. कारण अमूर्तिक हे लक्षण धर्मादी अन्य द्रव्यांमध्ये पण गेलं म्हणून अतिव्याप्ती दोष आला. ठीक आहे, समजले. अभय तूच सांग आता. जीवाचे लक्षण शरीर म्हटले तर काय दोष येतो न बघता सांगा. जीवाचं लक्षण शरीर केलं तर कुठला दोष येतो? का? नाही, असं नाही लावायचं. जीवाचं लक्षण शरीर असं म्हणलं तर असे पण जीव आहेत ज्यांना शरीर नाही आहे.
हो ना, पण का ते सांग की, म्हणजे कळायला. जीवाचं लक्षण वेगळं पण आहे असं नाही. तर शरीर हे जे लक्षण केले हे सगळ्यामध्ये जात नाही, सगळ्या जीवात, म्हणून अव्याप्ती दोष म्हणायचं. लक्षणाकडून बघायचं आपण जेव्हा दोष सांगतात त्यावेळेस, ते लक्षण कितीमध्ये जातं आणि कितीमध्ये नाही जात. मी तर मंदबुद्धीचा हे आहे ती निरंजन आहे ना, निष्कलंक आहे का तू? बरं. मी तर मंदबुद्धीचा आहे पण प्रयत्न करतो असे लक्षण असंभव दोषाने सहित आहे. असंख्यात प्रदेशी जीवाचे असंभव केलं हो यांनी. बरोबर, म्हणजे त्यांना म्हणायचं शरीर हे निर्जीव आणि ते आत्म्याचं लक्षण केलं तर असंभव झाला. बरोबर आहे त्याचं सांगितलेलं बरं का, म्हणजे अभयकुमार शांत आहे म्हणजे बरोबर आहे. आता दुसरा प्रश्न विचारले त्यांनी, असंख्यात प्रदेशी जीवाचे लक्षण केले तर अतिव्याप्ती दोष येतो. का? सांग 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 काय? का? असंख्यात प्रदेशी जीवाचे हां, अन्य द्रव्ये सुद्धा असंख्यात प्रदेशी आहेत. मग तुम्ही फक्त जीवालाच असंख्यात प्रदेशी म्हणलं तर अतिव्यापलं, अतिक्रमण झालं म्हणून अतिव्याप्ती दोष येतो. कारण धर्म अधर्म लोकाकार ही द्रव्ये असंख्यात प्रदेशी आहेत. त्यामुळे लक्षभूत जीवामध्ये लक्षण गेले व अलक्षभूत धर्मादी द्रव्यामध्ये लक्षण गेले, लक्षाचे अतिक्रमण केले म्हणून अतिव्याप्ती दोष येतो. जीवाचे लक्षण केवल ज्ञानी केले तर, वर बघून सांगा. वाचलेलं असं तरी पण का विचारणार नाही तुम्हाला. केवल ज्ञानी तो जीव असं म्हणलं तर मग कुठला दोष येतो? अव्याप्ती दोष. म्हणजे कसे आहेत मग जीव अजून? मग कुठलं ज्ञानी आहेत दुसरे? तू कुठला ज्ञानी आहे? मतिज्ञान, श्रुतज्ञान, म्हणजे अल्पज्ञानी. केवल ज्ञानी सोडून जे काही अन्य आहेत ते सगळे अल्पज्ञानी आहेत. म्हणून सांगतायत की अव्याप्ती दोष येतो. कारण वास निष्कलंक. अव्याप्ती दोष येतो कारण लक्षभूत काही जीवांमध्ये अरिहंत सिद्धांमध्ये लक्षण जाते व काही जीवांमध्ये लक्षण जात नाही. जीवाचे लक्षण सम्यक दर्शन केले, पटापटा सांगा. अव्याप्ती दोष येतो. का बरं? का बरं? सम्यक दृष्टी नसतात तर मिथ्या दृष्टी पण असतात म्हणून. कारण लक्षभूत सर्व जीवांमध्ये लक्षण जात नाही म्हणून मिथ्या दृष्टींना अजीव म्हणावे लागेल. म्हणजे जीव असतो तो सम्यक दृष्टीचा असं म्हणलं तर मिथ्या दृष्टी निर्जीव होऊन जातील, म्हणून तिथं अव्याप्ती दोष येतो. अभयकुमार, यावरून लक्षात येईल की खरे लक्षण लक्षातच जाते, अलक्षात त्रिकाळी सुद्धा जात नाही. अजून उदाहरणे घटू म्हणजे पक्के लक्षात राहील. जीवाचे लक्षण मोह राग द्वेषादी भाव कर्म मानले तर अध्यात्म दृष्टीने असंभव दोष येतो. आगम दृष्टीने अनेक जीवांच्या अपेक्षेने विचार केला तर अव्याप्ती दोष येतो. का? असंभव दोष म्हणजे जीवाचं ॲक्च्युली हे लक्षण नाही आहे, जीवाचं तर ज्ञान दर्शन लक्षण आहे म्हणून असंभव. आणि अव्याप्ती का आला? रागद्वेष मोह वगैरे हे जीवाचं लक्षण अव्याप्ती दोष का? हां, बरोबर. कारण हे लक्षामध्ये पण जातं आणि अलक्षामध्ये पण जातं, म्हणून तिथं जे काय सांगायला पुढं एका जीवाच्या ठेव एका जीवाच्या अपेक्षेने जरी विचार केला तर 10व्या गुणस्थानापर्यंतच वाचकी भैया भावकर्म आहेत, पुढे नाहीत, म्हणून अव्याप्ती दोष येतो. निष्कलंक म्हणजे जे रागद्वेष मोह आहेत ते 10व्या गुणस्थानापर्यंत असतात. त्याच्या वरच्या गुणस्थानावरती जीवांकडे कषायांचा अभाव झाला. जाऊ दे, अरिहंत सिद्धांमध्ये कशा आहेत का? नाही आहेत. मग जर मोही रागी द्वेषी तो जीव असं म्हटलं तर त्यांना निर्जीव म्हणावं लागेल. म्हणून जीवाचं लक्षण जर असं केलं कशाई तो जीव तर अव्याप्ती दोष झाला, कारण निष्कषाई सुद्धा जीव आहेत. मीच उदाहरणे सांगून उत्तरेही देतो. जीवाचे लक्षण मतिज्ञानी केले तर अध्यात्म दृष्टीने असंभव दोष येतो व आगम दृष्टीने अव्याप्ती दोष येतो. समजतंय का? थांबू आपण, उद्या घेऊ पाहिजे. अजून त्यांनी हे सगळं विस्तार घेतलेत ना, पळवायला नको उगीच.
समजून घेऊ. असं जर असं बोर्डवरून सांगते मी म्हणजे समजेल अजून. उद्या बघू. हो, काय आहे जीवाचं लक्षण? निर्दोष लक्षण ते जाणार. हा मी निर्दोष ज्ञान दर्शन लक्षणवाला जीव आहे. शरीर म्हणजे माझे लक्षण नाहीच. अल्पज्ञान अतिज्ञान हे देखील माझे लक्षण नाहीच. हा मी तर पूर्ण ज्ञानी केवल ज्ञानी जीव आहे. सर्वज्ञ स्वरूप आहे. अकर्ता अभोक्ताच आहे. जीवोऽहम्. ओम विसर्जन. नमो हरि